वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सन्नी आहेर ब्लॉग. सो गाईज, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा. आज आहे 18 फेब्रुवारी आणि दुपारचे वाजलेत 1:15. आजच्या ब्लॉगमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवची तयारी चालू आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहे. उद्या 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव. ह्याला खतरनाक तयारी चालू आहे ही. उद्या मस्त मजा येणार आहे. आज शिवरायांचा पाळणा आणि उद्या शिवजयंती महोत्सव. खतरनाक. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा नाना तुम्हाला आणि भाऊ तुम्हाला पण शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ऋत्विकला वाढदिवसाच्या पण हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही का? शुभेच्छा बोलतील दोन शब्द. आता आपण आलोय पहिल्या देखावाच्या इथं पंचवटी कारंजावर. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता राम मंदिराचा देखावा सादर केलेला आहे. खतरनाक आहे, भारी वाटतं एकदम. आणि एक नंबर देखावा आहे, काय विषय नाही बघा. पहिलाच देखावा एकदम जबरदस्त आहे. आणि आता आपण चाललो आहे सेकंड दुसऱ्या डेस्टिनेशनला. सो गाईज, आता आपण पाहिलं पंचवटी कारंजावरचा देखावा आणि आता आपण चाललोय मालेगाव स्टँडवर. मित्रांनो, आता आपण होतो मालेगाव स्टँडवर. आता आपण चाललो आहे अशोक स्तंभावर. आणि नाशिकमधली सगळ्यात मोठी शिवाजी महाराजांची मूर्ती 65 फुटी. आता आपण ती पाहणार आहे. लढा राष्ट्रहिताचा. नीट ऐका, काय लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा. जय शिवाजी, जय बाबाजी. स्तंभावर शिवरायांची 65 फुटी मूर्ती उभी केलेली आहे. आणि इतकं भारी वाटतंय, भारी देखावा आहे. आणि आता आपण चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशनला. चलो. गाईज, आता आम्ही थोडा रेस्ट केला भूषणच्या इथं. आता भूषण पण आमच्याबरोबर जॉईन झाला आहे. आणि आता आम्ही निघतोय पुढच्या डेस्टिनेशनला नाशिक रोडला. त्यानंतर आपण जाणार जेल रोडला. मज्जा येईल, काय विषय नाही. चलो. आता आमचा विचार झाला होता
या सायकलचा झेंडा ठस मारण्याचा. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. तुझं काय म्हणणं आहे ऋतू? घेऊन टाकू काय वाटतं माझी इच्छा आहे. उषा त्या एक सायकल आहे त्या सायकलचा झेंडा ठस मारायचा आपल्याला. आमच्या अपार्टमेंटमध्ये कॅमेरे लावले. आणखीन एक जण आपल्याला कनेक्ट होतोय मेहुल बिडकर. तर आपण त्याला पिक करू त्यानंतर आपण पुढे जाणार. चल बघा ऋतू खेळ बसा. गाईज आता आपण गेलो होतो देवळाली कॅम्पला हेमंत आप्पा गोडसे खासदारांची शिवजयंती बघायला. आणि आता आपण चाललो आहे नाशिक रोडला. नाशिक रोडची शिवजयंती बघू आणि त्यानंतर आपला पुढचा प्लॅन काय आहे ते बघू. गाईज आता आपण पोहोचले नाशिक रोडच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या ठिकाणी. आणि इथला देखावा एकदम जबरदस्त आहे. लाल किल्ल्याचा देखावा केलेला आहे. आणि बघा जय जय शिवराय. आदरणीय दादासाहेबांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. आत्ताच दादा भुसे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांची एंट्री झालेली आहे इथं. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण विश्वात अत्यंत उत्साहात साजरा होतोय. आणि नाशिक रोड म्हटलं की नाशिक रोडची शिवजयंती आणि नाशिक रोड याचं एक वेगळं नातं आहे. दादा या शहरामध्ये शिवजयंतीचा जल्लोष बघायचा कुठं असेल तर तो नाशिक रोडला यावंच लागतं. सो गाईज आता आपण आलो होतो नाशिक रोडला. आता आपण चाललो आहे जेल रोडच्या इथे. आणि जेल रोड नंतर आपण परत येणार नाशिक रोडला कारण की इथं मज्जा येणार काही विषय नाही. सो आता आपण जाऊ जेल रोडला आणि त्यानंतर पुन्हा येऊ. मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या लास्ट डेस्टिनेशनवर जेल रोडच्या इथं. आणि जेल रोड शिवजयंती भव्य शिवजयंती साजरी केलेली आहे यावेळेस. आणि तुम्ही पाहू शकता देखावा एकदम जबरदस्त देखावा केलेला आहे.
नसता। हे प्रभु, शिवाजी राजाच्या पगड़ी बांधकर तैयार होते, उठाकर तलवार तब घोड़े पर सवार होते, तब सब अल्लाह के बंदे कहते, काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते। बाप एवढी मजा मारलेली आहे, खतरनाक लय मजा आलेली. काय मित्रांनो, आता आपण आलो होतो जेल रोडच्या इथं आणि इथं आपण नाचलेलो, इतकी मजा आलेली भाई, खतरनाक लय मजा गेलेली. काय विषय नाही, आता नाचून नाचून थकलेलो आहे. आता आम्ही चाललो उसाचा रस प्यायला.
एवढी मजा आलेली भाई. काही विषयच नाही भाई. काही विषय डायरेक्ट म्हणजे तमाशा घालून टाकलेला आहे. काही विषय नाही. आणि आता नाचून नाचून थकलेलं. आता आम्ही उसाचा रस घेणार आहे आणि चिल मारणार आहे आणि त्यानंतर निघणार आहे घरी. काय विषय नाही. जय शिवराय.